ಎಫ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಭಾರ್ಗವಿ. ಇದೀಗ ಬಂದ ಸುದ್ದಿ. ಇಂದು ನಗರದ ಸಾರಿಪುತ್ರ ಬೋಧಿಧಮ್ಮ ಮಹಾಬುದ್ಧ ವಿಹಾರ ಜಲನಗರ ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿ ವಿಜಯಪುರ ಧರ್ಮಚಕ್ರ ಪರಿವರ್ತನಾ ದಿನ ಹಾಗೂ ವರ್ಷಾವಾಸ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭವು ಇದೇ ತಿಂಗಳು ದಿನಾಂಕ 24/10/2024 ನಡೆಯುವುದು ಎಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿ ರಾಜಶೇಖರ್ ಯಡಹಳ್ಳಿ ಹೇಳಿದರು. ಇನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾಗರಾಜ್ ಲಂಬು ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಅಡವೆಪ್ಪ ಸಾಲ್ಗಲ್ ನಿರ್ದೇಶಕರು, ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಹಾಗೂ ಸಲಹಾ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ये वर्ष 2024 महामानव तथागत गौतम बुद्ध ने जो सारनाथ उत्तर प्रदेश में है वहाँ पर 2552 साल पहले जो धम्म का चक्र गतिमान किया था उसका और बाबा साहब अम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 को नागवंशों की भूमि नागपुर में अपने 5 लाख से ज़्यादा अनुयायियों के साथ में जो बौद्ध धम्म की दीक्षा ली थी उसका ये 68वां वर्ष है और बुद्ध के धम्म चक्र का ये 2552वां साल है। दीक्षा भूमि जो नागपुर में है वहाँ पर तो हर साल हजारों लोग लाखों लोग आता है और ये बीजापुर का जो महाविहार है यह भी दीक्षा भूमि है। ये हमारे इस बीजापुर की दीक्षा भूमि है और हम लोग आने वाले 24 तारीख को 68वां धम्म दीक्षा कार्यक्रम और उसी प्रकार जो वर्षवास तथागत गौतम बुद्ध ने अपने जीवन काल में शुरुआत की थी और उसके बाद वो निरंतर आज तक वो वर्षावास हम लोग करते हैं, 3 महीने के लिए होता है, तो उसका समापन है। वर्षवास जो है ये तथागत ने बहुत ही समझदारी के साथ में और जो परिसर था उसको देखकर कि जब बरसात होती है और आज का समय और पहले के समय में बहुत फ़र्क था और इतनी साधन संपन्नता नहीं थी और भिक्षुओं के लिए भी बहुत कठिन होता था, तो ऐसे काल में भिक्षुओं ने एक जगह रहकर 3 महीना जब तक बरसात ख़त्म नहीं होती है, यानी आषाढ़ पूर्णिमा से लेकर आश्विनी पूर्णिमा तक, तो इस साल जो अक्टूबर में 28 तारीख को आश्विनी पूर्णिमा आती है, तो उसके बाद में फिर भिक्षु लोग अपने जीवनचर्या को उस पहले के तरह से चलाते हैं। तो ये 3 महीने का जो काल होता है वो भिक्षुओं के लिए अपने कार्य को या फिर धम्म के जो उनका देशना होती है उसको पढ़ने का और ध्यान करने का समय होता है और एक रिफ्लेक्शन का समय होता है कि हमने जो 9 महीना कार्य किया था उसमें हमारे हाथ से कोई गलती तो नहीं हुई थी और उसका भी एक रिफ्लेक्शन का समय होता है। तो बहुतांश सारे भिक्षु लोग जो होते हैं वो उस समय विहारों में रहते हैं और ध्यान करते हैं, क्योंकि बुद्ध धम्म का जो केंद्र बिंदु है वो ध्यान है। आज के इस विश्व में जब हम चारों तरफ एक कट्टरपंथता और धर्म के नाम पर जो एक तरह से एक विश्व को और मानवता को बड़ा ठेस पहुंचाया जा रहा है, उस वक्त तथागत की जो वाणी है अहिंसा, करुणा, प्रेम, बंधुभाव, सबको लेकर साथ चलने का, किसी के साथ में क्लेश नहीं करने का, झगड़ा नहीं करना चाहिए, तो ये सारी चीज़ें जो होती है वो भिक्षु उस 3 महीने के दरमियान प्राप्त करता है और फिर वो विचरण करता है। और आज के इस विश्व को तो बहुत ही ज़्यादा इसकी ज़रूरत है कि आज का जो विश्व है जो सारे जगह पर इस तरह से एक कट्टरपंथता लोगों के बीच में आ रही है और उस कट्टरपंथता को अगर हम जितने जल्दी ख़त्म करेंगे उतना इस विश्व के लिए बहुत अच्छा होगा और भारत के लिए तो बहुत अच्छा होगा, क्योंकि भारत के अंदर जिस प्रकार से बाबा साहब अम्बेडकर ने संवैधानिक भारत का निर्माण करने की बात की थी कि भाई हम सब लोग संविधान के आधार पर इस देश को प्रबुद्ध भारत बनाएंगे, लेकिन हम जिस तरह से अभी चल रहे हैं, जिस तरह से हमारा समाज चल रहा है, वो ऐसे लगता है कि एक दिशा भूल रहा है और हम आपस में टकरा रहे हैं। तो ऐसे वक्त में ये जो
धम्म का चक्र है उसकी बड़ी आवश्यकता होती है। और बुद्ध का जो संदेश है कि सब लोग मिलकर इस विश्व को सुंदर विश्व बनाएं और शांतता, बंधुभाव, प्रेम, करुणा, मैत्री सब एक साथ रहकर इस समाज में हम लोग रहे, क्योंकि हम इस समाज में रहते हैं और इसी समाज में हमको जीना है और मरना है। तो हमारी माँ बहनें हैं, उनके साथ में किसी प्रकार का अन्याय अत्याचार नहीं होना चाहिए। जो हमारे लोग हैं उनके ऊपर भी अन्याय अत्याचार नहीं होना चाहिए, चाहे वो किसी भी धर्म का हो, किसी भी। तो हमारे देश में ये ज़्यादा आवश्यकता होती है। और मैं तो चाहता हूँ कि बाबा साहब की बड़ी इच्छा थी कि इस देश में जात पात मिट जाए जल्दी से जल्दी, तो वो भी बौद्ध धम्म ही कर सकता है। बौद्ध धम्म के अंदर ना जात पात होता, ना कोई ये होता है, लिंग भेद होता है, ना भाषा भेद होती है। बौद्ध धम्म सभी को, ये समुंदर जैसा है कि सभी को लेकर चलता है। तो मैं चाहूँगा कि हम लोग सब मिलकर इस तरह इस हमारा दीक्षा भूमि ही समझ लीजिए, ये जो हमारा बुद्ध विहार है ये एक दीक्षा भूमि है, जहाँ से हम संदेश देना चाहते हैं कि कर्नाटक, बीजापुर और सारे भारत के लोग और विश्व के लोग शांतता, बंधुभाव, करुणा और मैत्री के लिए प्रयत्नशील हो और जल्द से जल्द इस विश्व में शांति प्रस्थापित हो। कट्टरता नहीं है। बौद्ध धर्म जैसे मैंने कहा करुणा, मैत्री, सद्भावना। अब देखिए मैं एक उदाहरण आपको दूंगा। बामियान में, अफगानिस्तान में तालिबान ने बौद्ध की मूर्तियों को बॉम्ब लगा के उड़ा दिया, 180 फीट और 150 फीट। ये अफगानिस्तान का धरोहर था, उनकी संस्कृति थी। अफगानिस्तान एक ज़माने में बौद्ध राष्ट्र था। अभी भी आप जाएंगे तो वहाँ पर सारी चीज़ें मिलती है। अब लेकिन इन्होंने उसको ब्लास्ट लगा दिया। सारे विश्व को दुख हुआ कि नहीं होना चाहिए, लेकिन उन्होंने नहीं माना। भारत के बौद्धों ने कभी किसी को पत्थर मारा है कि नहीं तुमने हमारे बुद्ध को मार दिया तो हम भी तुम्हारे को पत्थर मारते? नहीं किया ना। उसी प्रकार कुछ साल पहले उन्होंने हमारे जो तथागत ने जहाँ बुद्धत्व प्राप्त किया, बुद्ध गया, वहाँ पर उन्होंने ब्लास्ट करवाया था। हमने कभी किसी को कुछ नहीं बोला। हम लोग सहनशील लोग हैं, जितना हम सहनशील करते थे करते हैं, लेकिन एक उसका भी एक लिमिट होता है। आप लिमिट के बाहर जाएंगे तो कैसे होता है, नहीं जाना चाहिए। तो हमारा धम्म जो है वो सबको साथ में लेकर चल के और सहिष्णुता और बंधुभाव और खुद को तकलीफ हो परवाने, लेकिन दूसरों को तकलीफ नहीं देना चाहिए और सबको एक अच्छे रूप में विश्व का निर्माण हो, समाज का निर्माण हो, इसके तरफ भी हम ज़्यादा ध्यान देते हैं। हमारा धम्म कट्टरपंथी नहीं है। जैसे कि देखो, अब जो अम्बेडकरवादी लोग हैं उनके पास भी इतने साधन नहीं थे। अभी आप अगर देखेंगे कि जैसे श्रीलंका में या ब्रह्म देश में या थाईलैंड में, जापान में मैं खुद पढ़ाई किया, 35 साल जापान में मैं पढ़ाई किया। वहाँ पर पूरा इंफ्रास्ट्रक्चर है, वहाँ वही होता है जो आप बोल रहे हैं। हम पढ़ते हैं, हम प्रचार के लिए जाते हैं। अब भारत में धीरे धीरे वो होगा। अभी जो हमारे पास में साधन नहीं थे, धीरे धीरे साधन आ रहे हैं। अब हमारे उपासक लोग हमको दान देते हैं, हम लोग उस तरह से। अब यहाँ भी देखिए, मेरे साथ में 4-5 बच्चे अभी यहाँ पर हैं, तो वो आगे बढ़ेगा। और क्या होता है कि ये जो जैसे श्रीलंका में, थाईलैंड में, जापान में लोग अपने आप भिक्षु बनते हैं, भारत में थोड़ा वो कम है, तो हम उसके लिए भी प्रयास कर रहे हैं। और आपका जो प्रश्न है बहुत ही सुंदर प्रश्न है, जिसको मैं चाहता हूँ कि सभी लोग ये ध्यान से सुन रहे हैं कि हम लोग उस तरह का इंफ्रास्ट्रक्चर तैयार करें कि जिससे इस बुद्ध विहार में भी 100 बच्चे 200 बच्चे पढ़ाई करेंगे और एक प्रकार से यहाँ पर भी बौद्धलय बनेगा। ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿಯ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಕು ಬೋಧಿಧಮ್ಮ, ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷನಾದ ನಾನು ರಾಜಶೇಖರ್ ಯಡಹಳ್ಳಿ, ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶಶಿಕಾಂತ್ ಹೊನವಡ್ಕರ್, ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ ನಾಗರಾಜ್ ಲಂಬು ಅವರೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಈ ದಿನ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಕರೆದದ್ದು ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶವೆಂದರೆ ನಾವು ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿಯ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ನಿರ್ದೇಶಕರು
ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ಬೌದ್ಧ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಕಾರ ಈ ವರ್ಷಾವಾಸದ ಕೊನೆಗೆ ನಾವು ಒಂದು ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಇದೇ 24ರಂದು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ವರ್ಷಾವಾಸ ಅಂದರೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರೋದು. ಈ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ದಿನದಿಂದ ಮೊನ್ನೆ ತಾನೇ ಪೂರ್ಣಗೊಂಡಂಥ ಅಶ್ವಿನಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯವರೆಗೆ 3 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧರ ಕಾಲದಿಂದಲೂ ಆಚರಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಈ 3 ತಿಂಗಳ ವರ್ಷಾವಾಸದ ಕೊನೆಗೆ ನಾವು ಈ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನುಯಾಯಿಗಳ ವತಿಯಿಂದ, ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಬುದ್ಧರ ಅನುಯಾಯಿಗಳ ವತಿಯಿಂದ, ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಪ್ರಗತಿಪರ ವಿಚಾರವಂತರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದು ದಿನಾಂಕ ಇದೇ 24 ಅಕ್ಟೋಬರ್ ದಿನದಂದು ಇರುತ್ತದೆ. ಆ ದಿನ ನಾವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಕ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ಅಂದರೆ BDA ಮತ್ತು ಆಯುಷ್ ಜೊತೆಗೆ ಇರುವಂಥ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪುತ್ಥಳಿಗೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ 9:30 ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಬೌದ್ಧ ವಿಹಾರಕ್ಕೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸೇರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧರ ಮತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಅಂಬೇಡ್ಕರ ಪುತ್ಥಳಿಯನ್ನು ನಾವು ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕರೆತರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತದನಂತರ 11 ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ವರ್ಷಾವಾಸದ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭ ಮತ್ತು ಧಮ್ಮಚಕ್ರ ಪರಿವರ್ತ ದಿನದ ಅಂಗವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಚಾರ ನೀಡಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೆಚ್ಚಿನ ಬುದ್ಧ ಮತ್ತು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅನುಯಾಯಿಗಳು ಬರುವಂತೆ ತಾವು ಎಲ್ಲರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಬೇಕಂತ ನಾನು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೊತೆಗೆ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಇರುವಂಥ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಬಂತೀಜಿಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಕು ಬೋಧಿಧಮ್ ಅವರು ಈ ಬುದ್ಧ ವಿಹಾರ ನಿರ್ಮಾಣ ಸಮಿತಿಯ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಹೌದು. ಅವರು ಈ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ವರ್ಷಾವಾಸದ ಬುದ್ಧರ ಕಾಲದಿಂದಲೂ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಈ ವರ್ಷಾವಾಸದ ವಿಶೇಷವನ್ನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಿದ್ದಾರೆ. ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಪ್ರಚಾರಪಡಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪೂಜ್ಯ ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ ತಂತ್ರ ಮಂತ್ರದ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಪಡೆದ ಮಹಾಗುರುಗಳು. ವಿಜಯಪುರ ನಗರದ ಶ್ರೇಷ್ಠ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದ ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಖಾತ್ರಿ ಹಾಗೂ ಸಮಾಧಾನ ಪಡೆಯಿರಿ. ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮನೆ ವಿಳಾಸದಲ್ಲಿದ್ದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ವೈಯಕ್ತಿಕ ಸಮಸ್ಯೆ ದೋಷಗಳನ್ನ ಪರಿಹಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ ಸಂತೋಷದ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿ ಆನಂದ ಆಗಬಹುದು. ಇವರು ಪಿಶಾಚಿ ಮತ್ತು ಭೂತದ ಕಾಟ ಮಾಟ ಮಾಡಿದ್ದು ತೆಗೆಯುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬಹಳ ಕಾಲ ಮಕ್ಕಳಾಗದಿದ್ದರೆ ಹಾಗೂ ದಮ್ಮು, ಹೊಟ್ಟೆ ನೋವು, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ತೊಂದರೆಗಳು, ಕಾಮಣಿ, ಇಸುಬು ಇವರ ಔಷಧ ಹಾಗೂ ಮಂತ್ರಶಕ್ತಿ, ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ ಇವರು ಆರೋಗ್ಯ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟ ನೋವುಗಳನ್ನ ದೂರ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳಾದ ಮನಸ್ಸಿನ ಇಚ್ಛೆ, ಪ್ರೇಮ ವಿವಾಹ ಸಮಸ್ಯೆ, ನೌಕರಿ ಸಮಸ್ಯೆ, ಪತಿ ಪತ್ನಿಯರ ಸಮಸ್ಯೆ, ಆಸ್ತಿ ವಿಚಾರ, ಮಾಟ ಮಂತ್ರದ ಬಗ್ಗೆ, ಆರೋಗ್ಯ ತೊಂದರೆ, ಗುಪ್ತ ರೋಗಗಳು, ಶತ್ರುಕಾಟ, ಉದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆ, ಗೃಹ ಸಮಸ್ಯೆ, ಕೋರ್ಟ್ ವಿಚಾರ, ಸಾಲಬಾಧೆ, ಧನ ಸಂಪತ್ತು ಪ್ರಾಪ್ತಿ ಬಗ್ಗೆ, ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಬಗ್ಗೆ,
ರೋಗಿಗೆ ಔಷಧ ನಾಟುವ ಬಗ್ಗೆ, ವಿವಾಹ ಸಮಸ್ಯೆ, ವಿದ್ಯೆ ಸೇರಿದಂತೆ ಈ ಎಲ್ಲಾ ಪ್ರತಿಯೊಂದು A to Z ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಖಾತ್ರಿ ಹಾಗೂ ಸಮಾಧಾನ ಪಡೆಯಿರಿ. ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ ಕಳೆದ 2 ದಶಕಗಳಿಂದ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮನೆ ವಿಳಾಸದಲ್ಲಿದ್ದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ವೈಯಕ್ತಿಕ ಸಮಸ್ಯೆ, ದೋಷಗಳನ್ನ ಪರಿಹಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಪರಿಹಾರ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 9972183841. ಸ್ವಂತ ಮನೆ ವಿಳಾಸ ಹಜರತ್ ಖಾನ್ ಬಾಬಾ, ಸೈನಿಕ್ ಸ್ಕೂಲ್, ಫಸ್ಟ್ ಗೇಟ್, ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್, ಇಬ್ರಾಹಿಂ ರೋಜಾ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್, ಹೊರ್ತಿ ಪ್ಲಾಟ್, ರಹೀಂ ನಗರ್, ವಿಜಯಪುರ.